मग दोन शब्द म्हणले की अंगातली विष तशा प्रकारचं शांत झालं. म्हणून भगवान शंकराचे गुरु राम आहे, प्रभू रामचंद्र. राम इतकं श्रेष्ठ तत्व आहे. आणि म्हणून या महिमा अशी आहे की भगवान शंकरांना रामाच्या शिवाय पलभर सुद्धा राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पहिला मंत्र आहे राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अखंड समाधी आणि भगवान शंकरांना राम ध्यानामध्ये राम नामामुळे लागली. आणि म्हणून मग भगवान शंकरांनी एवढी महिमा अशा प्रकारची असणारी केली की भगवान शंकरावर संशय घेतला की पार्वतीनं. हो, वेळा झाला राम, पागल झालाय. हा त्याचं नाव घेता तुम्ही. आणि दशरथी राम, ज्याचं अशा प्रकारचं ऋषीमुनी ध्यान करतात असा तो राम का? आणि त्या झाडाला नेला सीते म्हणून बेडा पागल झालाय. तेच का तुमचा गुरु? भयंकर रागाला भगवान शंकर मांडीवरून फेकून दिलं. पहिलं गिरिजा कुमारी म्हणत होते आणि मग भगवान शंकरांनी फेकून दिलं. अहो मग राम तसा नाही. हो, राम कसा आहे बघ. बर्फ आणि पाण्याचं उदाहरण दिलं. बर्फ घट्ट आहे, पाणी पातळ आहे. सगुण दत्त आहे पण निर्गुण दत्त आहे. मग ते राम माझा तसा नाही, निर्गुण आहे माझा राम. माझा राम सर्वत्र भरलेला आहे. माझा राम बारका नाही, असा राम नाही आहे माझा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की भासले जगडंबर, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर. रज्जूवर भासलेला साप काळामध्ये रज्जूला विसरतो. हो, आलं का लक्षात? रज्जू म्हणजे दोरी. दोरीवर भासलेला साप काळामध्ये भ्रमाला असणारा अटकला, भ्रम झाला त्याला. आणि प्रमाज्ञान झालं की तो दोरी रूपाने दिसू लागली. आणि जग रूपाने आणि परमात्मा रूपाने दिसू लागला की मग त्याला ज्ञान म्हणावं. जगत्र भरले, तुमच्या हृदयातच आत्माराम भरलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्माराम आहे सीते. आणि तसा माझा राम नाही. तो भ्रम समजून राहू नकोस. रज्जू सर्पाकार भासली जगडंबर. आणि तत्वज्ञान भगवान शंकरांनी मग त्या पार्वतीला अशा प्रकारचं असणार. मग का बरं यांनी का अवतार घेतला? निर्गुण असून सगुण का झाला? पुन्हा पार्वतीचा प्रश्न आहे. पार्वती अगं म्हणे, तू असं समजू नकोस, मी तुमच्या रामाला फसवते म्हणे. फसवते? कसं फसवते? हो फसवते. जा. पार्वती गेली फसवायला महाराज. आणि तिनं सीतेचं रूप धारण केलं आणि आली समोर. रामप्रभूने अंतर्मुखानं पाहिलं, अरे हे सीता नाव. चराचरामध्ये ज्याचं रूप असणारं त्याला माहीत आहे ही सीता नाही. आणि मग हात जोडला, तू काय म्हणले. तुळजापूरहून बसले तिथं. पुन्हा तिला बसलो वाटणं. मी शंकराला सांगून आलो राम, तुमच्या रामाला मी फसवते म्हणून. पुढे गेली. पुढे आल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणे, तू येडी झालीस का? मग येडी शेवटी झाली. बघा, म्हणजे रामप्रभू किती ज्ञानी आहेत. आणि ते कशासाठी अशा प्रकारचा असणारा हा वेश धारण केला तर अनेक ऋषी मुनी त्या जंगलामध्ये झाडं वृक्ष पाषाण शापित झालेली
अहिल्या अनेक अशा प्रकारचे असणारे त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनामध्ये अशा प्रकारचं असणारं फिरत होते. पार्वती हे तुला त्याचं महिमान कळणार नाही. आत्माराम जगाचा असणारा तो राम आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये असून प्रत्येकाला आताही कळणार गेलाय. तो देहबुद्धीवर येऊन माणूस आणि जीवबुद्धीवर येऊन आणि आत्मारामाला विसरून जो नित्य अशा प्रकारचं झिलमिली झिलमिली निशिदिन चमकी नजर ना आहे आत्मज्योती घरघर वाचत पोती. घराघरात पोती वाचायले तर पण आत्मज्योत अशा प्रकारचे तिच्या ध्यानात लागले. माझा आत्माराम आहे म्हणून तुला सांगतो पार्वती, रामासारखं श्रेष्ठ अशा प्रकारचं असणारं जगामध्ये कोणी नाही. असं अनेक रूपानं प्रश्नाचे उत्तर भगवान शंकर पार्वतीला देतात.